श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, आज आहे 12 एप्रिल 2025 हनुमंत जन्मोत्सव. त्याचबरोबर आज चैत्र पौर्णिमा पण आहे. तर हनुमंत जन्मोत्सव हा शनिवारी आलेला आहे आणि आपल्या आयुष्यात खूप प्रश्न आहेत. दररोज काही ना काही अडचण असते. तर आजच्या दिवशी प्रत्येकाने हनुमंताची सेवा करायची आहे. हनुमंताचा जन्म हा सूर्योदयास झाला होता, म्हणून उद्या किंवा आज 12 एप्रिलला सूर्योदय झाल्याबरोबर हनुमंताचं पूजन करायचं आहे. सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला वाचायचे आहे, सर्व सेवा आपल्याला करायची आहे. तर प्रश्नांचं स्वरूप, जसं परीक्षेच्या अगोदर आपल्याला विद्यार्थ्यांना विनाकारण भीती वाटत असते. कोणाची कोर्ट कचेरीचे काम चालू आहे, कर्ज आहे, वाईट बाधा आहे, काही ना काहीतरी आळ येत असतात. कोणाच्या घरात भाऊबंदकीचा त्रास आहे, कोणाच्या घरात एकोपा नाही आहे, सतत काही ना काहीतरी वाद होत असतात. विद्यार्थ्यांना अभ्यास करूनही यश प्राप्त होत नाही. तर त्याच्यावर रामबाण उपाय कोणता आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि जर ही सेवा केली तर आपल्याला हनुमंताचा आशीर्वाद हा नक्की प्राप्त होतो आणि हनुमंत हे आपल्या हाकेस नक्की धावून येणार आहेत. अनुभव सिद्ध असं सत्य आहे, जे आपल्याला आपण जी सेवा करतो, जे आपल्या गुरूंचं ब्रह्मवाक्य आहे की आपण प्रत्येक सेवा केल्यानंतर आपल्याला अनुभवाची प्रचिती येते. त्यामुळे आपण आज कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा, आज आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर आज आहे हनुमंताचा जन्मोत्सव. तर 12 एप्रिल 2025 रोजी हा योग आलेला आहे. तसेच आपल्याला आज कोणती सेवा करायची याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ही सेवा तुम्ही घरात करा, तुम्ही मंदिरात करा, पण शक्यतो पुरुष मंडळींनी ही सेवा केली तर खूपच चांगलं, आणि नाहीच करणार कोणी तर महिला वर्गानेही केली तरी चालते. आपल्या घरामध्ये आपण ही सेवा करायची आहे. एक वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र, 11 वेळा मारुती स्तोत्र आणि एक वेळा वडवानल स्तोत्र, एक वेळा रामरक्षा ही आपल्याला वाचायची आहे. जिथं आपण रामाची सेवा केली तिथंच हनुमंताचीही सेवा झाली. या दिवशी प्रत्येक सेवेकराने आपल्या परिसरातील हनुमानाच्या मंदिरात जा किंवा घरातही तुम्ही हनुमंताची सेवा ही करू शकता. हनुमंताच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचं आहे. पुरुष मंडळींनी त्यांना गोड पुराणाचं नैवेद्य दाखवायचं आहे. हनुमान हे बल, बुद्धी, शक्ती, युक्ती, भक्ती याचे प्रतीक आहे. भगवान शंकराच्या 11 महारुद्रांची एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान आहे. त्यामुळे आज हनुमंताची तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं खूप चांगलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला 11 वेळेस मारुती स्तोत्र, हनुमान वडवानल स्तोत्र, हनुमत विसार स्तोत्र आणि लांगुलास्त्र शत्रुजय स्तोत्र आणि पंचमुखी हनुमान कवच स्तोत्र हे देखील आपल्याला वाचायचं आहे. हे प्रत्येक प्रश्नावर एक रामबाण उपाय आहे. हे फार उपयोगी आहे. ही सेवा प्रत्येकाने करा. त्याचबरोबर हनुमान चालीसा व बजरंग बाण स्तोत्र सुद्धा अतिशय त्वरित फळ देणारी, ज्ञात अज्ञात शत्रूंचे निवारण करणारी ही सेवा आहे. तुम्ही आजच्या दिवशी हा योग आलेला आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा. आणि प्रत्येकाने हनुमानाला गुळ फुटाण्याचा नैवेद्य आज नक्की दाखवायचा आहे. छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जितका होईल तेवढा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.